या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष शेवटी पक्षाची विचार आपल्याला पोहोचवायची गरज विरुद्ध काम करायचं किंवा लेणार नाही हे नाराज न होता एक पक्षाचा आदेश कुठेतरी फुले शाहू आंबेडकरांचे विचार हा पक्षाचा आदेश म्हणून नेत्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी आपण हा आदेश मानून निश्चित प्रकारे आपण सर्वांनी त्या विचारधारेवर चालून राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार असतील ते घड्याळ चिन्हावरती उभा असतील या सर्वांना कसं आपल्या भागातून जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न आपण सगळ्यांनी करा। शेवटी या गोष्टी आहेत त्यानंतर अनेक आपल्या वाटेत असणाऱ्या कमिटी असतील, आपली महामंडळ असतील किंवा अनेक आपल्या पक्षाच्या काय आपल्या सेल असतील यावर जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात, निष्ठेने काम करतात या सर्वांचा जे राहतील त्यांचा विचार हा केलाच आहे हे पण आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो। त्यामुळे नाराज कृपा करून होऊ नका, तुम्ही जास्त ताणून धरू नका। शेवटी पक्षाला तुमची सगळ्यांची गरज आहे, तुम्हाला आपल्याला पण निश्चित प्रकारे चांगल्या पक्षाच्या आशीर्वादाला या सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची गरज आहे। आणि आपल्याला मी तुम्हाला हे पण सांगतो, शेवटी आपण सगळे युतीमधनं अजितदादा पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, जरी आपली युती असली तरी पक्ष जरी आज आपण वेगवेगळ्या चिन्हावरील लढत असतो, सोबत लढत असतो, वरच्या कुठल्याही नेत्यावरती आपण कृपा करू कुणीही टीका टिप्पणी अजिबात आपण ती करायची नाही हे पण आजच्या कार्यक्रमाच्या मीटिंगच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो। निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेबांचा विचार, राष्ट्रवादी पक्षाचा विचार आपण सर्वांनी घरोघरी पोहोचवायचा आहे आणि निश्चित प्रकारे आपली कशी जास्तीत जास्त सीट्स तिथे लागतील हा प्रयत्न आपण सर्वांनी भविष्यामध्ये निश्चित प्रकारे करा। शेवटी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की नाराज नाराज होऊ नका आणि ज्या महत्वाच्या जागा आहेत तिथं आपल्याला हे करतील तिथं आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न निश्चित प्रकारे करूया। पुन्हा प्रजासभेच्या निमित्तानं आम्ही तिथं येणार आहोत, तिथं आम्ही येऊच, परंतु आपण सर्वांनी विनंती की आपण सगळ्यांनी तिथं जे मीटिंगसाठी हजर आपण हा विचार सगळ्यांनी घरोघरी पोहोचवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम घरोघरी पोहोचवा आणि सोलापूरचे ज्या काही आपल्या अडचणी ज्या समस्या आहेत भविष्यामध्ये आपण त्या निश्चित प्रकारे कसे पूर्ण करू यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा। त्यासाठी तुमच्या सगळ्यांची राष्ट्रवादी पक्षासाठी तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, तुमच्या सगळ्यांच्या शाबासकीची गरज आहे। ही गरज आपण निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदानाच्या रूपाने द्यायचा हा विश्वास मला तुमच्या सोलापूर शहराच्या सगळ्यांचा निश्चित प्रकारे आहे। त्यामुळे अधिक न बोलता आपण सर्वांनी ज्यावेळेस मंगळवारी पक्षाची जी यादी जाहीर होईल, आज कुठल्याही प्रकारचे एकही नाव जाहीर नाही, जे जाहीर मंगळवारी तुमचा बी फॉर्म एबी फॉर्म दिल्यानंतर होईल, जे पण उमेदवार असतील त्यासाठी आपण सर्वांनी थोडं मागं पुढं प्रयत्न करून मागं पुढं सरा आणि पुढे भविष्यामध्ये तुमचा पण कुठेतरी पक्ष विचार करेल हे पण लक्षामध्ये ठेवा आणि जो पण उमेदवार देईल त्या उमेदवाराला चांगल्या मार्गाने प्रचंड मार्गाने कसं निवडून आणता येईल तो देण्याचा प्रयत्न करा। गेल्यासाठी तुम्ही इंदापूरचे जावई आहात, तुमच्या सासरवाडीची माणसं ही मामाच्या खूप जवळची आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे काही काळजी करू नका। शेवटी आज जावयाला आज आमच्या ज्येष्ठ जावयांना सगळं प्रवेश दिलाय त्याबद्दल आमच्या अध्यक्ष कार्याध्यक्ष तुमच्या पण सगळ्यांचं आभार मानतो। तुमचं बरं इंदापूर थोडं सगळ्यांचं लक्ष आहे। शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो की निवडणूक आहे ताण घेऊन अजिबात घेऊ नका, आनंदात द्या आणि लोकांना आनंदात बघू नका आणि लय टेन्शन आनंदात बघू नका। शेवटी हे जीवन खूप सुंदर आहे, त्या सुंदर जीवनामध्ये लोकांना हात धरून बघू नका।
टेन्शन मुक्त करा आणि चांगल्या प्रकारचं मतदान राष्ट्रवादी पक्षाला कसं होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. आणि तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की आजही मी तुम्हाला पुन्हा सांगतो या राज्याचं माशी मशीनबाई सांगितलं की राज्याचं अल्पसंख्याक विभाग हा मंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. पूर्वी मी होतो, मुकाळे साहेब होते, आता हे पद अजितदादा पवार साहेबांकडे आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांना मी तुम्हाला या निमित्तानं एक विनंती करतो, अल्पसंख्याक बांधवांनी अजिबात आता इतकं पुढे काळजी करू नका. तो माणूस कसा आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे किती कामाचा माणूस आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे दादा माझ्या अल्पसंख्याक आणि सर्वच मागासवर्गीय असं आणि इथं जमलेल्या या ठिकाणी सर्व मजूर वगैरे पत्रकार बंधूंनो, आज मला या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस या ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म दाखल करण्यासाठी राहिलेले आहे. मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही पालकमंत्री होतो त्यावेळेला सोलापूर शहरामधल्या 40 पेक्षा जास्त नगरसेवकाला तुम्ही त्याच्या प्रभागामध्ये जाऊन या ठिकाणी निधी दिला. त्यानंतर सोलापूर शहरामधल्या अनेक कामं या ठिकाणी बाबांनी केलेली या ठिकाणी मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावं लागेल. जे 4 हुतात्मा पुतळा दिसतो त्याचबरोबर राईनगर वंकाराचा पुतळा दिसतो, ते सुशोभीकरण कोण केलं असेल तर या ठिकाणी दत्तभाऊ गांधी यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1 एकर जागा संविधान भवनसाठी या ठिकाणी देण्याचा पहिला प्रस्ताव आणि त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी आरक्षण करून देणारा मंत्री कोण असेल तर दत्तभाऊ गांधी यांनी सोलापूर शहरामध्ये माता रमाई आंबेडकर आणि बाबासाहेबांचा पुतळा भारत देशामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये होणार होता. आज सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 80% 85% काम त्या ठिकाणी 1.5 कोटीचा निधी या ठिकाणी दत्तभाऊ गांधी यांनी केलेला आहे. सोलापूर शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये स्वतः जागे घालून या सोलापूरकरांना कोरोनापासून वाचवणारा कोण मंत्री असेल तर या ठिकाणी दत्तभाऊ गांधी यांनी गावाबद्दल काय सांगू तुम्हाला, सर्वात जास्त लोकप्रिय असणारा या ठिकाणी सोलापूर शहरामधल्या गल्ली गल्लीमध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी काय कशी परिस्थिती आहे बघणारा मंत्री म्हणजे या ठिकाणी कोण आहे दत्तभाऊ गांधी या ठिकाणी. आज तेच बाबा आपल्याला या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या 15 जानेवारीला या ठिकाणी मतदानाचा दिवस आहे. त्या मतदानाच्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी लास्टचा दिवस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने दत्तभाऊ गांधी यांचे समर्थ मंत्री म्हणून या ठिकाणी निवड झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे या 2 व्यक्तीला या ठिकाणी निवडल्यानंतर बाबा या ठिकाणी राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी जे संजीवनी या ठिकाणी देण्याचं काम तुमच्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सोलापूर शहरामधला या ठिकाणी शिवपुरेच्या आंबेडकरांच्या विचाराला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी समजून ठेवून सोलापूर शहरातल्या महापालिकेमध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सोलापूर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवाय काय सुद्धा होणार नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी या कार्यक्रमाचा ही जी तुम्ही सदिच्छा भेट धावलेली त्या ठिकाणी ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला एक वेगळ्या प्रकारची या ठिकाणी संजीवनी या ठिकाणी मिळालेली आहे. आज बेहरा साहेबांसारखे नलिनीताईसारख्या आणि खराटकर साहेबांसारखे मार्गदर्शक या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत. त्याचबरोबर संतोष भाऊ असू द्या, या ठिकाणी जुबैरबाई असू द्या, रात्रंदिवस पक्ष वाढवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पाळी या ठिकाणी निर्माण झाली. मग बाबा या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही गोष्ट आज तुमच्यासमोर मी एक कार्यकर्ता मी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करण्यास तयार झालो फक्त या ठिकाणी दत्तभाऊ गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो. या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये कुठलाही पक्ष राहू द्या, प्रत्येक पक्षाला या ठिकाणी पालकमंत्री असताना लाखाने नाही कोटीला निधी दिला. एमआयएमचा या ठिकाणी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यावेळेला प्रत्येक गटनेत्याला 2-2 कोटी रुपये निधी या ठिकाणी लावणी त्या ठिकाणी दिला. तुम्हाला माहिती आहे
आपले विरोधी पक्षाचे राहू दे, सत्ताधारी पक्षाचे राहू दे, मामाने ज्या पद्धतीने या सोलापूर शहरामध्ये जेवढा निधी दिला टिपणीशीच्या माध्यमातून, तेवढा निधी आतापर्यंत सर्व पक्षाला एकत्रित करून या ठिकाणी देणारा एक पालकमंत्री होणार या ठिकाणी या दत्ताभाऊ गांधींचे या ठिकाणी नाव घ्यावं. धक्काबुक्की होती. प्लीज जरा आवाज प्लीज बरं का. ज्याला का ब्रेक पडेल, त्याला का बंद मारेल ना, हे बाहेर जाऊन का मारले का हात धरते. सोलापूर शहरामध्ये आज जे सर्व अधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार बैठकीसाठी उपस्थित मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय नेते साहेब आव्हान साहेब सोलापूर शहरामध्ये अनेक वर्ष अनुभव आहे. अनेक वर्ष त्याचबरोबर असे मार्गदर्शक दिवस आहे. आज आपण पहिल्यांदा पेश करत आहे. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा,
वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.